नमस्कार, राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत नाचणीचे लाडू। त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य हे नाचणीचं पीठ आहे, हे मी 1.5 वाटी घेतलंय, अर्धा वाटी तूप, डिंक 2 ते 3 चमचे, रवा 2 ते 3 चमचे, अर्धा वाटी खोबरं, 1 वाटी गूळ, काजू 2 चमचे, कापलेले बदाम 2 चमचे आणि ह्या भोपळ्याच्या बिया 2 चमचे। पण लाडू बनवायला सुरुवात करूया। मी यातलं 2 चमचे तूप घेतलंय। आपण आधी डिंक तळून घेणार आहोत। आपण थोडा थोडा डिंक तळून घेणार आहोत। सगळा डिंक एकदम तळायचा नाही, थोडा थोडा तळला की डिंक चांगला फुलतो। मग आता मी हा जो डिंक घेतलाय हा छोटा आहे, त्यामुळे मला याला काहीच करायची गरज नाही। डिंक जर मोठा असेल तो आधीच फोडून घ्यायचा आणि मग तळायचा, नाही तर डिंक आतमध्ये तसाच कच्चा राहतो आणि वरनच तळला जातो फक्त। त्यासाठी डिंक आधी बारीक करून घ्यायचा खलबत्त्यात आणि मग तळायचा। आता आपण बदाम तळून घेऊया तुपावरती। आपले बदाम पण आता तळून झालेले आहेत। आता आपण ते काढून घेऊयात। आता मी अर्धा चमचा तूप घेतेय आणि त्यात हे काजू तळून घेतेय। बघा, आपले काजू पण आता तळून झालेले आहेत। आपण ते काढून घेऊयात। आता ह्याच तुपात मी या भोपळ्याच्या बिया तळून घेते। बघा, आपल्या भोपळ्याच्या बिया पण तळून झालेल्या आहेत। आता मी हे काढून घेते। आता मी यात हे अर्धा वाटी खोबरं टाकून भाजून घेते थोडंसं। आपलं हे खोबरं भाजून झाले, पण मी आता हे वेगळ्या भांड्यात काढून घेते। आपण डिंक, काजू, बदाम सगळं एकत्रच काढलेले आहे, खोबरं मी वेगळं काढून ठेवते। आता मी हे उरलेलं सगळं तूप घेते। आता आपण हे नाचणीचं पीठ भाजून घेऊयात। नाचणीच्या पिठासोबतच मी हा रवा टाकते यात। आता आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचंय। लाडूसाठी नाचणीचं पीठ दळून आणताना थोडंसं मोठं दळून आणायचंय, एकदम बारीक नाही दळायचंय। रवाळ पीठ हे बघा। आपल्याला हे पीठ 5 ते 7 मिनिटं मंद आचेवरती भाजून घ्यायचंय। नाचणीचं पीठ आपण आता 4 ते 5 मिनिटं झाले भाजतोय। हे पिठाचा रंग असा आहे की पीठ भाजलेलं पटकन कळून येत नाही, म्हणून ते बारीक गॅसवरतीच भाजायचंय, म्हणजे करपणार नाही। बघा, 7 मिनिटं झालीत मी हे पीठ भाजून। आता आपण हे काढून घेऊयात। आता आपण हा गूळ, खोबरं एकत्र मिक्सरला फिरवून घेणार आहोत। आता आपण हे डिंक असा थोडासा हातावरती हे करून घेऊयात। बघा, तो लगेच बारीक होतोय।
आपण आता चांगलं एकत्र करून घेऊया. हे बघा, हे गूळ आणि खोबरं एकत्र फिरवलेलं हे पण मी याच्यात टाकून घेते आणि ते आपल्याला चांगलं एकत्र करून घ्यायचे. डिंक हा पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण डिंक टाकला ना की लाडू एकदम कुरकुरीत लागतात. नाचणीचं पीठ आपलं अजून गरम आहे, तर हे लाडू बांधताना येणार आहे. आपण 10-15 मिनिटं हे थंड होण्यासाठी ठेवून देऊ, नंतर लाडू बांधून घेऊयात. आता आपलं हे थंड झालेले आहे. आता आपण लाडू बांधून घेऊयात. आपले नाचणीचे लाडू तयार आहेत. नाचणी ही थंड असते, त्यामुळे उन्हाळ्यात खाण्यासाठी अत्यंत पौष्टिक लाडू आहेत. हे लहान मुलांसाठी तर अत्यंत उपयुक्त आहेत.